हॅलो फ्रेंड्स, मी सचिन पारखी आपलं स्वागत करतो आपल्या ऑनलाईन पाठशालावर. तर आजचा दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे येणारं वर्ष खूप भरभराटी, समृद्धीचं आणि यशस्वी पूर्ण असं जावो अशी ईश्वराची प्रार्थना करतो. आणि आपला नेहमीप्रमाणे आपला जो कन्सेप्ट होता तो म्हणजे सर्कल. ओके, तर वळी आपल्या टॉपिक वरती, तो म्हणजे सर्कल. ओके, जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या टॉपिक वरती वळूया. तर पहा, काल आपण डिस्कस केलं की नाही का, कॉर्ड संबंधित chord, the properties related to the chord. Okay, means yesterday we have discussed about the properties of chords. Means suppose in a circle, if a chord we draw, chord AB, okay, then if we draw the perpendicular from center to chord bisect the chord. काय करेल की बायसेक्ट करेल. ते आपण काल डिस्कस केलं होतं. ओके, नसेल तर तुम्ही पाहिला असेल तर कालचा व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला कळून जाईल बेटा. ओके, पहा, तर थोडंसं रिकॅप करून घेतोय मी. पहा, काल आपण डिस्कस केलं होतं की एक जर कॉर्ड असेल आणि सेंटर फ्रॉम सेंटर, इफ वी ड्रॉ द परपेंडिकुलर फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. ओके, त्या कॉर्डला काय करायचं, ते दोन इक्वल पार्टला डिवाइड करायचे. जर सेंटर मधून आपण त्याला परपेंडिकुलर घेतला तर. ओके, तर मग आपण हा काल त्याच्यावर डिस्कस केलं होतं. ठीक आहे, तर आज आपण थोडंसं त्यावर काय करूया, कन्वर्स ऑफ द थेरम बघूया. कन्वर्स म्हणजे काय बघा थोडंसं. तर आज आपल्याला पाहायचं आहे टॉपिक तो म्हणजे या थेरमचा कन्वर्स. ओके, बघा यामध्ये कन्वर्सचं डेफिनेशन पहा. The segment joining the center. Suppose the circle with center O. Okay, then center of circle and midpoint of chord is perpendicular to chord. ठीक आहे, सपोज पहा हा एक chord घेतला आपण AB. ओके, आणि यामध्ये जर आपण याचा मिडपॉइंट घेतला म्हणजे काय, हा AB आहे. सपोज AB 10 सेंटीमीटर. Suppose to be AB is 10 centimeter. Okay, then if we take at a middle, the middle of 10 centimeter is 5. Okay, so if we take a point at point this M, okay, or P. Okay, we take a point at point P, that means P, what we need, exact middle point we take up. Exact middle point. Suppose this one and this one. Okay, that means it will be the midpoint of AB. Then if we join the line segment OP, according to the colors of the chord, properties of chord, that will be the exactly perpendicular. ओके, काय असेल, परपेंडिकुलर असेल. म्हणजे तो अँगल जो होईल, हा अँगल म्हणजे ही लाईन ओपी आणि आपला हा कॉर्ड एबी, यामध्ये जो अँगल तयार होणार तो अँगल असेल एक्झॅक्टली 90 डिग्री, राईट अँगल. या म्हणजे अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी, व्हॉट, the segment joining the center of a circle and midpoint of a chord is perpendicular. Underline the word perpendicular. This is the definition. Means what is the necessary condition is that in the chord AB, the P should be the midpoint of AB. Okay, म्हणजे काय, तो जी AB रेषा आहे, लाईन आहे, AB सेगमेंट आहे, कॉर्ड, याचा मिड पॉइंट असेल तरच हे परपेंडिकुलर असणार, अदरवाइज नाही. म्हणजे कसं, जर सपोज आपण एक सर्कल घेतला असा, ठीक आहे, आणि या सर्कल मध्ये एक कॉर्ड घेतली अशी आपण, ठीक आहे. ओके, देन दिस इज पॉइंट O घेतला आपण, ऍज AB घेतला आपण. ओके, कॉर्ड AB घेतला आपण. आता काय केलं आपण की थोडंसं इकडे घेतलं, बघा इथे घेतलं. आता इथे घेतला आपण पॉइंट B. तर हे सेंटर झाला नाही,
सेंटर झाला का? नाही होणार. हा सेंटर होणार नाही. मग सेंटर जर नसेल म्हणजेच काय, या सेगमेंटला बायसेक्ट करत नसेल तर इथं परपेंडिक्युलर नसणार. हा जो अँगल आहे ना हा परपेंडिक्युलर नसणार. परपेंडिक्युलर कधी असणार? जेव्हा हा बायसेक्ट करत असेल, म्हणजे एक्झॅक्टली मिडलला आला, एक्झॅक्टली मिडल पॉइंट, एक्झॅक्टली मिडल पॉइंट घेतला तरच ते परपेंडिक्युलर असेल, अदरवाइज नाही. Suppose in this condition that will be not perpendicular. Okay, perpendicular means 90 degree. Perpendicular means 90 degree. This is the symbol of perpendicular. You know that well. Okay, so this is the converse of chord's property. Okay, in the last lecture we have discussed about the property. Now this will be the converse of the first property. Yesterday we have taken. Okay, काल जी आपण प्रॉपर्टी घेतली त्याचाच हा काय आहे, कन्वर्स आहे. कन्वर्स आहे. ठीक आहे. म्हणजे पहिली जी प्रॉपर्टी घेतली आपण की इफ परपेंडिक्युलर रन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. परपेंडिक्युलर हा वर्ड आधी होता, आता हा परपेंडिक्युलर वर्ड लास्ट आला, म्हणजे हा कन्वर्स झाला. ओके, तर लक्षात ठेवा यामध्ये काय असणार, यामध्ये परपेंडिक्युलर नाहीये. काऊन नाहीये? कारण की हा मिड पॉइंट नाहीये. पी जो मिड पॉइंट नाही, इथे मिड पॉइंट आहे, त्यामुळे तो परपेंडिक्युलर आहे. ओके, इज दॅट क्लिअर? देन आता आपण सेकंड प्रॉपर्टी बद्दल थोडंसं डिस्कस करूया. ओके, कालची जी आपण दोन प्रॉपर्टी घेतल्या होत्या त्यातली सेकंड प्रॉपर्टीचा कन्वर्स काय म्हणतो आपण या थोडंसं डिस्कस करूया. ओके बेटा, नेक्स्ट टॉपिक. तर आपण बोलूया दुसऱ्या जी आपली लास्ट लेक्चर मध्ये घेतलेली आपली प्रॉपर्टी होती त्याचा कन्वर्स करा. ओके, तर बघा ना, द chords of a circle are equidistant. The chords of a circle are equidistant from the center of a circle are congruent. बघा आपण काय केलं लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं आपण की नाही काय, जर दोन chords असतील, ओके, if two chords are, okay, then center, if in the last lecture we have discussed if two chords are congruent then they are equidistant. They are at equidistance. जर दोन chord असतील AB and CD, जर दोन दोन्ही chord congruent आहे, इक्वल आहे, ओके, इक्वल आहे, ठीक आहे, then they are equidistant from center. They are equidistant म्हणजे हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स ती काय असणार, सेम असणार. m घेतला हे दोन्ही डिस्टन्स असणार सेम असणार. हे काल आपण डिस्कस केलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. ओके बेटा, तर आता आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहूया याचा थोडासा कन्वर्स थेरम. ओके, बघा बेटा, तर इन द लास्ट लेक्चर पार्ट now in this lecture the chords of a circle are equidistant from the center. Chords and chords what we are using, suppose this is chord AB and this is chord C. जर आपण chord C घेतली तर काय होतं बघा, यामध्ये if two chords are equidistant आणि हा chord जे आहे ना हा equidistant आहे सेंटर पासून, फ्रॉम सेंटर, म्हणजे हा सेंटर आहे या पासून याचं डिस्टन्स दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेलं आहे सेम, म्हणजे आपण जर डिस्कस केले परपेंडिक्युलर दिसेल तरी पण, तर OM N. ओके, इफ द chords AB then distance OM, ठीक आहे, OM हे सेगमेंट घेऊ आपल्याला OM congruent सेगमेंट ON. ही डिस्टन्स कॉन्ग्रुएंट आहे, डिस्टन्स इक्वल आहे, डिस्टन्स इक्वल आहे, इक्विडिस्टन्स आहे, म्हणजे आपण इथं ई पण लिहूया सेगमेंट OM सेगमेंट ON हे डिस्टन्स इक्वल आहे. असं असेल तरच काय म्हणतो त्याला आपला की देन सर्कल आर कॉन्ग्रुएंट, द chords आर कॉन्ग्रुएंट. ओके, chords जे असतात देन chords AB congruent chords CD. समजलं? पाहता हे निसर्ग कंडिशन काय की जे डिस्टन्स आहे इक्विडिस्टन्स असले पाहिजे, म्हणजे O पासून N आणि O पासून N हे डिस्टन्स इक्वल असलं पाहिजे तरच
if the distance is equal, then the chords are congruent. Okay, means equidistance, any chords which are equidistant, they are congruent. म्हणजे कोणत्याही chords असेल, आता बघा लक्षात ठेवा, समजा एक सर्कल घेतला आपण, एक chord आपण अशी काढली, ठीक आहे, आणि एक chord आपण अशी काढली, ठीक आहे, आणि या सेंटर पासून जर यांचं डिस्टन्स सेम असेल, डिस्टन्स जर सेम असेल, ठीक आहे, म्हणजे हे पण 5 सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर, सपोज 4 सेंटीमीटर आहे, हा पण 4 सेंटीमीटर आहे, हे डिस्टन्स सेम आहे यांचा, तर हे कॉर्ड काय झाला, कॉन्ग्रुएंट झाला, इक्वल झाला, त्याचा लेंथ जी आहे ती इक्वल असणार. ओके, कधी नैसर्गिक कंडिशन इज देयर शुड बी अ इक्विडिस्टन्स, दे शुड बी अ equidistance. If they are equidistant, then and then only the chords are congruent. Suppose जर असं कंडिशन असली तर बघा, जर अशी कंडिशन असेल किंवा दोन कॉर्ड्स आहेत, इथे एक कॉर्ड घेतली आपण आणि एक कॉर्ड घेतली, ठीक आहे, हे सेंटर घेतला. आता बघा, हा जर डिस्टन्स घेतला आपण इथे, हा डिस्टन्स सपोज 3 आहे आणि हा डिस्टन्स घेतला आपण, हा 5 आहे. ओके, मग आता होतील का, आता ह्या कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट होतील का, नाही, होणार नाही. these chords are not congruent because their distance from center are not, they are not equidistant. The distance from center are not equal, that's why they are not equidistant and they are not chords. Okay, they are not a congruent chords. We say that these are the not congruent chords. Congruent chord असण्यासाठी necessary condition should be a equidistance from center, equidistance from center. Then and then only we can say that the chords are congruent, else not, otherwise not. Okay, means the chords, I am repeating once again, the chords of a circle equidistance from center of the circle are congruent. ओके, म्हणजे इक्विडिस्टन्स असेल, इक्विडिस्टन्स असेल, दिस इज अ नेसेसरी पॉइंट, then chords are congruent. Chords equidistance congruent, chords equidistance congruent, chords जर equidistance असेल तर congruent असणार in simple language. So friends, this is our topic, today's topic. So we taken two points, two topics, two theorems. Okay, कालच्या जे theorems होते त्यांचे आपण काय केलं, प्रॉपर्टीचे कन्वर्स पाहिले, ठीक आहे. तर एक तर आपला म्हणजे दोन कन्वर्स पाहिले आपण याच्यामध्ये. आय होप यू क्लिअर दॅट कन्सेप्ट. ओके, सो फ्रेंड्स, आता यापुढेही आपण असंच कंटिन्यू राहूया सोबत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.